मागील 38 वर्षांपासून शिरवणे येथे माजी महापौर जयवंत सुतार यांच्या माध्यमातून भव्य नवरात्री उत्सवाचे आयोजन केले जात आहे। या मंडळाचे वैशिष्ट्य असे की या ठिकाणी रास गरबाचे आयोजन न करता धार्मिक आणि आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ शिरवणे यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचे उद्घाटन माजी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी भाजप नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते, ज्यांनी रक्तदान केले अशा रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी जवळपास 157 पेक्षा अधिक रक्तांच्या बॉटल या ठिकाणी जमा करण्यात आल्या। याचीच अधिक माहिती देताना माजी महापौर जयवंत सुतार यांनी सांगितले की प्रत्येक समाजाची बांधिलकी म्हणून मागील 6 वर्षांपासून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे। स्वर्गीय अरुण परशुराम सुतार माजी सरपंच शिरवणे यांच्या कल्पक दृष्टिकोनातून त्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ शिरवणे हे गेल्या 38 वर्ष या ठिकाणी हा उत्सव साजरा करीत या वर्षीचं 39वां वर्ष आहे। देवीची आराधना, पूजा, आरती, भजन हे कार्यक्रम असं रास गरबा असतो, परंतु एक समाजाची बांधिलकी म्हणून त्या ठिकाणी एक रक्तदान शिबिर गेल्या 6 वर्षापासून आम्ही सुरू केलं। आज रक्तदान शिबिर आहे, उद्या नेत्रचिकित्सा शिबिर आहे। रक्तदानाचं वैशिष्ट्य या ठिकाणी असं आहे का अंबे भवानी मातेच्या चरणाजवळ त्या ठिकाणी रक्तदान करताना रक्तदान करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे। गेल्या वर्षी आम्ही 145 रक्त बॉटल जमा केल्या होत्या। यावर्षी तो रेकॉर्ड पूर्ण होईल असा आमचा विश्वास आहे। 9 दिवसात जल्लोषात हा उत्सव साजरा करण्याचा आमचा मनोदय असतो आणि तोच उत्साह कायम ठेवत रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले असल्याचे देखील त्यांनी सांगितले। गेल्या 39व्या वर्षी हा उत्सव साजरा करत असताना माझे सर्व सहकारी कार्यकर्ते या ठिकाणी सातत्यानं सहकार्य करत असतात आणि 9 दिवसामध्ये अत्यंत जल्लोषात भाविकतेनं या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्याचा मनोदय सर्व कार्यकर्ते, महिला असतील, पुरुष असतील, आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची, आणि त्या हिशोबाने हा नवरात्र उत्सव संपन्न होतो। आज त्याचंच एक औचित्य साधून रक्तदान शिबिर आहे आणि या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।